हॅलो. तर एक फार्मर डेटाचं तुम्ही टॅब ॲड केलेला आहे आता आपल्या चॅनलमध्ये. जसं की तुम्ही इथून इथं बघू शकता तुमची जी पण फार्मरची फाईल आहे ती अपलोड करू शकता. जी XML फाईल, CSV फाईल किंवा एक्सेल फाईल जी असेल ती इथून अपलोड करू शकता. फक्त तुम्हाला फॉर्मॅट जो आहे त्याचा फार्मर नेम पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये मोबाईल नंबर, विलेज, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि क्रॉप असं एक कॉलम वाईज पाहिजे असणार. तर तुम्ही असं इथं सिलेक्ट क्लिक करून फार्मरची एखादी एक्झाम्पल फाईल अपलोड करू शकतात. माझ्याकडे एखादी एक्झाम्पल फाईल असेल तर मी ती अपलोड करतो. आणि सपोज मी इथून एक एक्झाम्पल फाईल घेतली आहे जी की मी अपलोड करणार आहे. आता बघा इथं बघू शकता मी सिलेक्ट केलेली फाईल तुम्हाला दिसेल. ओके. तर मी इथून अपलोड करणार आहे. अपलोड बटन क्लिक केल्यावरती तुम्हाला इथं दिसेल की किती रोज अपलोड झाले आणि किती सेव्ह झाले. इथं तुम्हाला एक डिटेल्स भेटेल. ओके. तर हे झाले अपलोड करण्याची पद्धत. आता तुम्हाला ती फाईलमधले जे पण अपलोड केलेले फील्ड्स आहे, अपलोड केलेल्या गोष्टी आहेत त्या बघायच्या असल्या तर इथं तुम्ही बघू शकता. मला सध्या महाराष्ट्र इथं तुमच्या स्टेट वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं एक सिलेक्ट करू शकता, दोन सिलेक्ट किंवा करू शकता किंवा मल्टिपल जे पण असेल ते सिलेक्ट करू शकता किंवा ऑल स्टेट सिलेक्ट करून इथं सर्चवर ऑप्शन क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण लिस्ट इथं दिसेल. जसं की मी इथं अपलोड केली 3 लिस्ट. ओके. तर तुम्ही आता बघू शकता इथं सगळं पूर्ण जे पण फॉर्मरचा डिटेल्स आहे तो आलेला आहे. तुम्ही इथून फिल्टर्स करू शकता तुमच्या पद्धतीने जसं पण तुम्हाला फिल्टर्स करायचं आहे तसं. तसं इथं क्रॉप वाईज फिल्टर्स करू शकता. इथं मल्टिपल सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला मल्टिपल सिलेक्ट फिल्टर्स अप्लाय करता येतील. आता इथं हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील बघा. इथं एक कॉफी मोबाईल नंबर्स. तो याचा मिनिंग असा आहे की हे जे मोबाईल नंबर्स आहे फक्त तुम्हाला तेवढेच कॉपी करायचे असतील तर हे इथून तुम्ही कॉपी करू शकता. आणि हे कॉपी केलेले मोबाईल्स तुम्ही आता एक्झाम्पलसाठी मी इथं पेस्ट करून दाखवतो. हे कॉमा सेपरेटेडमध्ये असणार बघा. इथं बघू शकता हे कॉपी झालेलं आहे बघा. हे मी कॉपी करून पेस्ट केले इथं. हे बघू शकता तुम्ही कॉपी. जर एखादं तुमचं सॉफ्टवेअर असेल जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त मोबाईल नंबर टाकायचे असेल तर तुम्ही इथं हे हेल्प करू शकता. ओके. हे झालं एक बटन. आणि दुसरं बटन आहे एक्सपोर्ट टू CSV. याच्यावर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला XML, एक्सेल किंवा CSV फाईलमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून मिळेल. जो पण डेटा तुम्ही फिल्टर आउट केलेला आहे ते इथं बघू शकता तुम्ही एक्सपोर्ट झालेले आहे. तर असं हे नवीन एक फीचर आपण ॲड केलेलं आहे जे की आहे फार्मर डेटा. आणि त्यानंतरला एक नवीन फीचर आम्ही ॲड केलेलं आहे जे की युजर मॅनेजमेंट. सो इथं तुम्ही जे पण तुमच्या मार्केटिंग पॅनलमधले जेवढे पण युजर्स आहेत ते इथून तुम्ही मॅनेज करू शकता. जसं की इथं तुम्ही ॲड नवीन केला आहे कोणाचा नवीन युजर्स वगैरे ॲड केला. लेट्स सी मी आता मी XYZ हे युजर ॲड करतो. ओके. तर XYZ ॲड केला आणि मी XYZचा ईमेल ॲड केला आणि त्याचा जो पासवर्ड असेल तुम्हाला जो त्याला डिफॉल्ट पासवर्ड सेट करायचा असेल तो तुम्ही करू शकतात. युजर पुन्हा त्यांच्या पद्धतीने पासवर्ड चेंज करू शकतात. त्यांना ती ॲक्सेसिबिलिटी असते. सो बघू शकता इथं तुम्ही की एक नवीन युजर क्रिएट केलेला आहे आपण. ओके. आता बघा इथं त्याला कुठलाही स्टेटचा ॲक्सेस नाही आहे तर त्याला कुठलाही डेटा मिळणार नाही युजरचा. तर तुम्हाला स्टेट वाईज ॲक्सेस देऊ शकता. इथून बघा लिस्ट ऑफ स्टेट्स आलेले आहेत. मी जर याला महाराष्ट्र सिलेक्ट केला तर फक्त आणि फक्त त्या युजरने जेव्हा पण लॉग इन केलं सेम URLवर लॉग इन केल्यानंतर त्याला महाराष्ट्राच्याच फार्मरचा डेटा दिसेल. तर ही ॲक्सेसिबिलिटी आहे. तुमच्या झोन वाईज तुम्ही तुमचे पर्टिक्युलर युजरसाठी तुम्ही एक लाईक स्टेट सिलेक्ट करू शकता जेणेकरून त्या पर्टिक्युलर स्टेटचा त्याला ॲक्सेस असेल. तर हे झालं युजर मॅनेजमेंट. तर हे दोन फीचर आपण या ॲड मार्केटिंग पॅनलमध्ये ॲड केलेले आहे. आणि जे पूर्वीचे जे फीचर्स आहेत ते ॲज इट इज आहेत. हे बघू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं. आणि हो, थँक्यू.